चमचमीत वाफाळती अशी गरमागरम बिर्याणी मिळाली तर आहा हा हा क्या बात है। तर मी हे चिकन बिर्याणी फुल दम दिलेली आहे, 1 किलोच्या प्रमाणात आहे, अचूक प्रमाण आहे आणि व्यवस्थित सांगितलेलं आहे। तर इथे मी घेतलेलं आहे 1 किलो चिकन आणि शक्यतोवर मोठे मोठे पीसेसच असतात आणि मी स्वच्छ धुवून घेते। इथे मसाला आहे सुहाना चिकन बिर्याणी मसाला मिक्स। तर आपल्याला हे पॅकेट फोडून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला हा मसाला कंपल्सरी टाकायचाच आहे आणि इथे एक पाव दही घेतलेली आहे आणि ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे। मी बिर्याणीच्या पीसेसमध्ये शक्यतोवर ड्रमस्टिक टाकते कारण मला खूप आवडते। तर इथे आपल्याला सगळे व्यवस्थित मसाले टाकून फ्रीजमध्ये 1 ते 2 तास मी ठेवून देते आणि तुम्ही रात्रभर पण मॅरिनेट करू शकता। तर इथे मी लांबडे तांदूळ घेतलेले आहे बिर्याणीचे आणि इथे एक पातेलं गरम करायला ठेवते। तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला, भिजवून वगैरे काहीही ठेवायचं नाही, फक्त धुवून घ्यायचं आहे। त्याच्यातला घाण वगैरे काही असेल तर ते काढून टाकायची आहे। आणि इथे मी काही खडा मसाला घेत आहे, दालचिनी, लौंग, मोठी इलायची, मिऱ्या आणि स्टारफूल हे सगळं आपल्याला पाहिजे आहे। तर स्टारफूल मी एकच घेत आहे, मोठी इलायची 2 दालचिनी आणि लवंगा 4-5 आणि मिऱ्या 4-5 एवढंच प्रमाणाने। इथे आलं लसणाची आपल्याला पेस्ट करायची आहे, त्यात कोथिंबीर घालून। तर इथे मी तेल घालत आहे 1 ते 1.5 चमचा पातेल्यात आणि जिरा घालायचं आपल्याला फोडणीला आणि गरम तेलामध्ये जिरं सोडायचं आहे, तेजपत्ता सोडायचा आहे आणि बाकी सगळे आपल्याला खडा मसाले जे आपण घेतलेले होते तांदळाच्या फोडणीसाठी ते घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यावर आपल्याला तांदूळ घालून घ्यायचे आहे बिर्याणीचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या तेलातच। आणि मग त्यावर आपल्याला जास्ती पाणी नाही घालायचं आहे, फक्त आपल्याला त्याला 70% शिजवायचं आहे। तर मी इथे 3 ग्लास पाणी घालत आहे, काही आपल्याला ज्यूस बनवायचा नाही आहे तांदळाचा ओके। तर आपल्याला तेवढंच पाणी पाहिजे आहे, जास्ती पाणी नाही पाहिजे यात। तर आपण फक्त 70% याला उकळी मारूया आणि शिजवूया। आणि इथे मी मीठ टाकत आहे, चवीनुसार तुम्ही मीठ घाला यात। तर मी 1 ते 1.5 चमचा यात मीठ घालायचं आहे, तुम्ही बघू शकताय। व्यवस्थित शिजू द्या, तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया मिक्सरला लावून। आणि इथे बघा तांदूळ तर 70% शिजलेले आहेत, मी हाताने तुम्हाला असे दाबूनसुद्धा दाखवते। तर तुम्ही बघू शकताय एवढंच आपल्याला तांदूळ शिजवायचं आहे आणि लगेचच आपण तिथनं काढून घेऊया, कारण आणि गरम असते ते आणि शिजत बसते, म्हणून पटकन त्यातनं आपल्याला तांदूळ वेगळं करायचं आणि पाणी वेगळं करायचं त्यातलं आणि असं पसरवून ठेवायचं आहे एका परातीत मोठ्या। आणि सगळे तांदूळ काढून घेतले। इथे मस्तपैकी ताजा पुदिना घेतलेला आहे, 3-4 कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहे 1 नंबर। आणि इथे मी चिकन शिजवायला घेते, तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे, त्यावर आपल्याला 5-6 चमचे तेल घालायचं आहे। थोडं जास्ती तेल घाला, 5 ते 6 चमचे आपल्याला त्यात कांदे पण आपल्याला फ्राय करायचे आहे, वरनं गार्निशिंगला आपण बिर्याणीच्या भातावर टाकतो ते। तर आपल्याला 4 कांदे लांबडे असे चिरून यात पहिला फ्राय करायचे आहे मस्तपैकी। आणि मी 2 कांदे वेगळे ठेवलेले आहेत चिरून चिकन शिजवायला। तर आपल्याला हे व्यवस्थित लालसर होतपर्यंत भाजायचं आहे आणि पेशन्स खूप महत्त्वाची गोष्ट आहे या बाबतीत, कारण खूप हळू याला लाल होऊ द्यावं लागते। तर कमी 10 मिनटं लागतात। तर माझी कांदे झालेले आहेत, इथे आपण कांदे काढून परत आता तेजपत्ता टाकूया 2 आणि कांदे 2 चिरलेले लांबडे ते सुद्धा टाकूया आणि याला पण व्यवस्थित भाजून घेऊया लाल होतपर्यंत। तर तुम्ही बघू शकताय किती मस्तपैकी आपला बिरिस्ता पण तयार झालेला आहे ना। आता आपण चिकन शिजवायला कांदेसुद्धा टाकलेले आहे यात, तेजपत्ता। इथे मी पेस्ट केलेला आहे लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचा म्हणजे सांबाराचा। तर आपल्याला ते 3 ते 4 चमचे आपल्याला पेस्ट घालायचे, जास्त पण पेस्ट नको आहे यात, कारण बिर्याणीमध्ये जास्त मसाला लागत नाही सगळं। तर आपल्याला जास्ती खडा मसाला लागतो बिर्याणीमध्ये। तर इथे मी बघा 3 ते 4 चमचे पेस्ट टाकलेला आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घेते। इथे 1 चमचा हळद टाकायची आपल्याला, मॅरिनेट करताना चिकनमध्ये पण टाकलेलं होतं सगळं मसाला, म्हणून इथे थोडंच टाकायचं आहे। 1 चमचा आपल्याला हिरोती, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, हे सगळं आपल्याला ॲड करायचं आहे याच्यात। बिर्याणीच्या मॅरिनेशनमध्ये पण आपण चिकनमध्ये मॅरिनेट करताना पण मसाले टाकायला हवे आणि चिकन शिजवताना पण मसाले टाकायला हवे। त्याने काय होते, जी त्याचं टेस्ट आहे ते युनिफॉर्म राहते आणि जुसी जे म्हणतात ना, जुशी बिर्याणी ती बनते। तर असं कोरडी बिर्याणी वाटत नाही आपल्याला। तर इथे मी मॅरिनेट केलेलं चिकन घालते आता यात, मस्तपैकी सगळे मसाले मी भाजून घेतलेले आहे 5 मिनटं आणि त्यात मॅरिनेट केलेलं चिकन टाकून दिलेली आहे मी। तर आपल्याला कमीत कमी सांगते तुम्हाला 20 ते 25 मिनटं याला आपल्याला फक्त झाकून शिजवायचं आहे, पाणी अजिबात घालायचं नाही।
पाण्याचा वापर करायचा नाही आहे यात. आणि व्यवस्थित यालाच पाणी सुटते चिकनला. तर आपण 20 ते 25 मिनटं वाट बघूया. तर आता चला उघडून बघूया. तर बघू शकताय तुम्ही आपोआप चिकनला पाणी सुटलेलं आहे. 20 ते 25 मिनटं असंच झाकून ठेवलं मीडियम फ्लेमवर तर एक नंबर चिकन शिजते. तर इथे मी फूड कलर घेतला आहे, केशरी कलर आणि ग्रीन कलर. तर आपल्याला अर्धा चमचाभर आपल्याला कलर घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला 1 चमचा पाणी घालायचं आहे. तर इथे त्याच पातेल्यात, ज्या पातेल्यात आपण तांदूळ शिजवलेलं होतं त्याच पातेल्यात मी 1 चमचा तूप घालून व्यवस्थित इकडे तिकडे पसरवून घेते. आता हे विरघळलेलं तूप नाही आहे, थोडं जमलेलं तूप आहे. तर इट्स ओके, पण देसी तूप आहे. आणि तांदूळ बघू शकताय तुम्ही किती मस्तपैकी मोकळे आहेत. तर खूप मस्त असा तांदूळ व्यवस्थित झालेला आहे. आपल्याला बिर्याणीला जसा पाहिजे असते मोकळा सुट्टा सेम तसा झालेला आहे. तर इथे मी एक भाताची लेयर टाकते खाली आणि थोडा केशरी कलर आपल्याला इथे टाकायचा आहे. व्यवस्थित आपल्याला सगळं हे करायचं. तिथे चिकन बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. तर इथे आपल्याला चिकनमध्ये पाणी नाही घातलेलं आहे आपण. तर इथे मी बघू शकताय कलर बिलर सगळं घालून घेतलेली आहे तांदळावर. आणि इथे कोथिंबीर, आपला बिरिस्ता, कांदा आणि पुदिना हे सगळं गार्निशिंग करून त्यावर आपल्याला चिकन टाकायचं आहे. एक 5 ते 6 पीसेस तुम्ही एका लेअरमध्ये घालू शकताय किंवा जास्तीतसुद्धा घालू शकता. आणि बाकीचा मसालासुद्धा वापरा यात. आणि व्यवस्थित इकडे तिकडे पसरून घ्यायचं परत. आणि त्यात भाताची लेअर आपल्याला टाकायची आहे. भाताची लेअर, चिकनची लेअर, भाताची लेअर आणि चिकनची लेअर हेच करायचं आहे आपल्याला. आणि त्यावर आपल्याला गार्निशिंग करून तूप घालायचं आहे मस्तपैकी. तर भात असा सुट्टा झालेला पाहिजे. तर आपल्याला जास्ती शिजवायचं नाही आहे. हेच खूप महत्त्वाची टिप आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथं आता परत केशरी कलर टाकते. 2 लेअर केशरी आणि 2 लेअर ग्रीनवाले. तर आपल्याला असं करायचं आहे. तर मी पूर्णपणे रेडी करून टाकते. इथे आपला जो बिरिस्ता आहे तो पण टाकते, कांदा फ्राय केलेला तो, आणि इथे तूप पण घालते, कोथिंबीर, सांबार आणि पुदिना पण घातला आहे आणि तूप घातलेला आहे 1-2 चम्मच. तर इथे आला आहे फायनली आपला लेग पीस. आय लव धिस पीस. तर तुम्ही बघू शकताय इथे आता आपली दुसरी लेअर तयार होत आहे चिकनची. तर तुम्ही बघू शकताय मी प्रत्येक एक पीसेस टाकत आहे. त्याचसोबत आपल्याला मसालासुद्धा घालायचा आहे यामध्ये. आणि अशा प्रकारे केल्याने आणि दही वापरल्याने काय होते ना, खूप तो ओरिजिनल बिर्याणीचा टेस्ट येते. जे आपण हॉटेलात खातो ते आपण घरच्या घरी बनवू शकतो. ही खूप महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगितलेली आहे की आपल्याला दोन्ही याला मसाला वापरायचा आहे आणि व्यवस्थित मॅरिनेट करून ठेवायचं आहे. ज्याने चिकन एकदम मस्त ज्युसी लागते आणि कोरडे पिस्स लागत नाही किंवा कोरडा भात लागत नाही. खूप मस्त होते. तर मी परत आणि भाताची लेअर टाकलेली आहे. ॲज आय से की आपल्याला 4 लेअर करायचे आहेत. तर इथे ग्रीन कलर मी तुम्हाला परत एकदा टाकून दाखवते. खूप कलरफुल बिर्याणी होते जर वेगळे आपण कलर वापरले तर तुम्ही बघू शकता इथे ग्रीन कलर मी पाहिजे तिथे पसरवत आहे. आणि परत आता आपल्याला कांदा आणि जे आपला हे कोथिंबीर, पुदिना हे सगळं टाकायचं आहे. आणि इथे तूपसुद्धा टाकायचं आहे. प्रत्येक लेअरला आपल्याला तूप यूज करायचं आहे कारण तुपाचा टेस्ट खूपच महत्त्वाचा आहे बिर्याणीमध्ये. आणि खूप चवीला अशी बिर्याणी लागते जर आपण ओरिजिनल देसी तूप वापरला तर. कोणी डालडा वापरतात, बट आय डोंट थिंक सो की डालड्याने तेवढं टेस्टी वाटत असणार. तर इथे मी व्यवस्थित मस्तपैकी तवा ठेवला आहे पहिला आणि 1 तास दम देणार आहे. वर झाकण लावून त्यावर भांडं ठेवलं आहे पाण्याचं. तर बघू शकता दम पूर्णपणे लागलेला आहे. 1 तास मी इथे ठेवलेलं होतं आणि 1 तासानंतर उघडून बघितलं तर आहा क्या बात है. अशी जर बिर्याणी कोणी बनवून देणार आपल्याला तर खायला काय हरकत आहे हो. तुम्ही बघू शकताय किती ज्युशी दिसत आहे आणि खूपच टेस्टी अशी बिर्याणी सेम हॉटेल स्टाईल मी तुम्हाला घरच्या घरी कशी बनवायची ते सांगितलेलं आहे. तर बघू शकताय एक तांदूळ मस्तपैकी सुट्टा झालेला आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी आहे. तर रेसिपी आवडली असणार तर नक्की लाईक, शेअर आणि जर सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा करा कशी वाटली तर. आणि एन्जॉय. तर बघू शकताय खूप एन्जॉय करून खात आहेत मुलं. थँक्यू सो मच.